विश्वाला शांतीचा मैत्रीचा आणि करुणेचा संदेश देणारे या विश्वाला विज्ञान प्रदान करणारे मानवी मनाचे प्रथम भाष्यकार शाक्य मुनी शाक्य सिंह महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध तदनंतर सर्वात पहिला बोधिसत्व या मराठमोठ्या मातीमध्ये जन्माला आला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की अरे जे जे आपण अशी ठावे देते सज्जनी देव कोण दगडात नाही देव कोण मंदिरात नाही देव हा माणसात शोधावा सगळ्यात पहिला हा संदेश देणारा आणि मनवाद्यांवरती आपल्या काव्याच्या माध्यमातून विद्रोहाचे आसू ओढणारा सर्वात पहिला बोधिसत्व बुद्धाला आपला वैचारिक गुरु मानणारे या भारत देशाचे खरे राष्ट्रसंत तुकोबाराय अरे मेलेले मंडप प्रगटून गुलामांचं साम्राज्य निर्माण करणारे खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला स्वाभिमान प्रदान करणारे कुरवाळी कुलभूषण बहुजन प्रतिपालक शिवाजी छत्रपती शिवाजी राजे भोसले वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहून बुद्धाच्या चरणी अर्पण करणारे आणि खऱ्या अर्थाने बुद्धाला आपले वैचारिक गुरु मानणारे आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे तरुणाचे स्पंदन ज्यांना आपण म्हणू शकतो की वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषणम ग्रंथ लिहून बुद्धाच्या चरणी संस्कृत मध्ये जो ग्रंथ लिहून अर्पण करतो छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्याच पावलावर पाऊल टाकत तुम्हा आम्हा सर्वांना कोटी कोटी उपेक्षित लेकरांना कोटी कोटी उपेक्षित समाजाला माझ्या दुरावल्याला दुःखितांना माझ्या अडाणी समाजाला या अज्ञानापासून दूर करणारे आणि खऱ्या अर्थाने आपल्या मायेच्या पंखाखाली सामावून घेणारे खऱ्या अर्थाने या बहुजनांचे मोठे माय मोठे बाप आणि खऱ्या अर्थाने या भारताचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले माता भीमाई माता रमाई माता जिजाऊ माता अहिल्यादेवी फोडकर आणि तसेच माता फातिमा बीबी शेख ज्या महान मातेंनी या समाजाची सेवा केली अशा सर्व महान मातेंना महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतो युग पुरुषांचा संसार करणारी खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला सर्वांना मायेचा सिंह प्रेम देणारी आणि या मनवादाच्या नरकातून बाहेर काढणारी तुमची आमची सर्वांची माय माऊली रमाई आणि या सर्वांच्या विचारांची गुणाबेरीज म्हणजेच या भारताला लागलेला शेवटचा प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन जर का या भारत देशामध्ये माझे बाबासाहेब जन्माला आले नसते अरे बुद्ध आम्हाला कळाला नसता शिवाजी महाराज कळाले नसते अरे इथल्या मनवादी प्रवृत्तीने कधी आम्हाला महात्मा फुले कळू दिले नसते जर का या भारत देशामध्ये माझे बाबासाहेब जन्माला आले नसते म्हणून या भारत देशाला लाभलेला शेवटचा प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन भारतरत्न म्हणणार ना कारण भारतरत्न ही पदवी इथल्या मनवाद्यांनी प्रस्थापितांनी चिल्लर करून टाकली आणि आमच्या बाबासाहेबाला विश्वामध्ये वंदन करतात आज भारत देश नव्हे तर संपूर्ण विश्व माझ्या बाबासाहेबाला वंदन करतं म्हणून बोधिसत्व प्रज्ञा सूर्य धम्ममेघ विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे संत गाडगे बाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तमाम इथल्या ते मग आमच्या ओबीसी बांधवांचे कर्मवीर भाऊराव पाटील का असेना ज्या पंजाबराव देशमुख का असेना ज्यांनी या समाजासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं त्यांना हा विकास राजा क्रांतिकारी जय भीम करतो त्रिवार अभिवादन करतो आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या समाजरूपी मायबापाला सुद्धा मी क्रांतिकारी जय भीम करतो जय भीम जय भीम नाही मला वाटलं तुला काय थंडीचा परिणाम तुमच्यावर आणि तसेच आमच्या बाजूला बसलेली पार्टी लातूर येथून आलेली आहे अंजली घोडके मॅडम यांना आणि त्यांच्या पार्टीला सुद्धा जय भीम करतो जय भीम आणि ये सनद है 2019 में यकीनन अपने अच्छे दिन आने वाले माऊलीला प्रणाम आहे माझा जय भीम अच्छा वंदन गीताने कार्यक्रमाची सुरुवात करतो लक्ष
आयोजक कमिटीतील माझे शरद भाऊ, माझे दीपक भाऊ आणि सर्व आयोजक मंडळीची मला नावं माहिती नाही, मला माफ करावं, परंतु समस्त दिवसावासियांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की मला पुन्हा दुसऱ्यांदा आपल्या सर्वांची सेवा करण्याची जी संधी दिली, मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे आणि एका छोट्याशा वंदन गीताने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. संगम नमामि बुद्धं नमामि धम्मं नमामि संगम नमामि आज करुणामयी त्या आमचे आदरणीय वर्धेचे कमलेजी पाटील की ज्यांच्यामुळे मी फार गातोय, थोडंफार गातोय, ज्यांच्या संकल्पनेतून माझ्या सुद्धा छोट्या मोठ्या गायकाची निर्मिती झाली, यांच्या 4 ओळीने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. कमलेजी पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाले पाहिजे. ऐकावं. आज करुणामयी त्या गौतमास वंदितो कबीर ज्योतिबा भीमास वंदितो आज करुणामय आज करुणामय क्या बात है, क्या बात है, सुंदर सुशील, क्या कहना. निरे गरे गमा 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 गरे सा सारी पगरे रे गना आज करुणामय आज करुणामयी त्या गौतमास वंदितो कबीर ज्योतिबा भीमास वंदितो. आज करुणामयी त्या गौतमास वंदितो मी, आज करुणामयी त्या गौतमास वंदितो मी, कबीर ज्योतिबा आणि भीमास वंदितो मी. अरे नवजीवनाची जिथे वाट गवसली आम्हा पाटील, अरे दीक्षा भूमीच्या त्या कणा कणास वंदितो. दीक्षा भूमीच्या त्या कणा कणास वंदितो. प्रज्ञा तुझी अनुत्तय, प्रज्ञा तुझे अनुत्तय, शिलास तोडनाही. प्रज्ञा तुझे प्रज्ञा तुझी अनुत्तय, शिलास तोडनाही. कुठलेच व्यक्तिमत्व इतके अजून
या भारत देशामध्ये प्रत्येक आम्ही काय करावं राजा काय करावं काय जीव घेतला बाबा 3 दिवस झाले झोपलो नाही काहून म्हणतं पाहिजे ऐकावं या भारत देशामध्ये कितीतरी नेता जन्माला आले सगळ्यांवर डाग लागला परंतु माझ्या बाबासाहेबांच्या चारित्र्याकडे कोणी बोट सुद्धा उचलून बघू शकत नाही ही माझ्या बाबासाहेबांची माहिती आहे म्हणून ब्रधन्या तुझे प्रधन्या तुझी अनुत्तर माझ्या बाबा की प्रधन्या तुझी अनुत्तर शिलास तोड नाही आणि कुठलेच व्यक्तिमत्व इतके जोड नाही अरे बुद्धा पुढे झुकवून तू मिळविलीस बुच्ची अरे त्या भीम उंचीला ही जगात तोड नाही त्या भीम उंचीला जगात तोड नाही पुन्हा वर्धेवर डोंगरेची पाटील लिहितात का कोणी करती अभिवादन कोणी करती ही वंदन मिळाली दिव्य चेतना नको ती पूजा ती अर्चना कोणी करती अभिवादन कोणी करती वंदना मिळाली दिव्य चेतना नको ती पूजा अर्चना कोणी करती अभिवादन कोणी करती वंदना अरे मिळाली दिव्य चेतना नको ती पूजा अर्चना अरे तुझ्या विचाराला पुढे ठेवून या भीमा करायची मला आहे ते भीम गर्जना करायची आहे इथे मला भीम गर्जना भीम गर्जना कारण आजच्या काळामध्ये आजच्या युगामध्ये माझ्या मायमावल्यानो म्हातारे इकडे बघ ना बिचारे काय ऐकायला येईल काय ऐकून घेणं मग कर पण घरी गेलं काय होत पंचशिलाताई प्रभाकरजी घोडके या माऊलीकडनं पुन्हा 500 रुपये मिळाले धन्यवाद क्या कहना जय भीम ताई आणि त्यांचं स्वागत करावं कमिटीने मी अश्मी त्यांना विनंती करतो ऐकावं आजच्या काळामध्ये स्वतःची संतान सुद्धा मायबापाला वंदन करत नाही आजच्या या काळामध्ये या युगामध्ये स्वतःची संतान सुद्धा मायबापाला वंदन करत नाही पण हा भारत देश नव्हे तर संपूर्ण विश्व माझ्या बाबासाहेबाला वंदन करते हा विकास राजा बोलतो का अरे माया पित्याच्या सद्गुणाला वंदना माया पित्याच्या सद्गुणाला वंदना माया पित्याच्या सद्गुणाला वंदना माया पित्याच्या सद्गुणाला वंदना विश्व बाबासाहेबाला वंदन करता का म्हणून अरे माया पित्याच्या सद्गुणाला वंदना माया पित्याच्या सद्गुणाला वंदना माया पित्याच्या सद्गुणाला वंदना अरे माया पित्याच्या सद्गुणाला वंदना अरे माया पित्याच्या सद्गुणाला वंदना माया पित्याच्या सद्गुणाला वंदना माया पित्याच्या सद्गुणाला वंदना माझ्या बांधवांनो गाण्याचा मुखडा असा आहे गाण्याचा ध्रुपद असा आहे की जेवढे बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी असते त्यांचं खरंच मना
मनापासून बाबासाहेबाला वंदन असत. आणि माय माऊलीचे जे ऋणी आहेत, खऱ्या अर्थाने माय माऊलीला जे करणारे, माय माऊलीला वाचणारे जे लोक आहेत, त्यांच्या मनाला आरपार होईल. दोन ओळी ऐका बघ. उपासक बोलतो माझ्या बाबा, अरे माया पित्याच्या सद्गुणाला वंदना, माया पित्याच्या सद्गुणाला वंदना, माया पित्याच्या सद्गुणाला वंदना, अरे माया पित्याच्या सद्गुणाला वंदना, भीमाला वंदना, भीमाला वंदना, भीमाला वंदना, मार मला वंदना, भीमाला वंदना, मला वंदना, भीमाला वंदना, भीमाला वंदना, मला वंदना, भीमाला वंदना, मला वंदना, भीमाला वंदना, भीमाला वंदना. आमच्या दादाकडनं पुन्हा 500 रुपये मिळाले. दादाचं म्हणणं आहे जे भी म्हणावं, लेकिन दादा आवाज ने ये क्या, जो सोए भी होंगे वो भी बोलेंगे, और जो 70-80 साल के वो भी बोलेंगे, उनको बोलना पड़ेगा, मजबूर कर दूंगा. कारण माझ्या बाबासाहेबांनी इतके असंख्य उपकार आपल्यावर केले रे, की बाबासाहेबांच्या कर्जाचा एक हप्ता सुद्धा आपण भरलेला नाही. संपूर्ण आयुष्य माझ्या बाबासाहेबांच्या उपकारामध्ये घालवाल, माझ्या बाबासाहेबांच्या चळवळीसाठी अर्पण कराल, तरी माझ्या बाबासाहेबांचा उपकार फिरणार नाही. कारण हा डोळसांचा तांडा आहे, अंधभक्तांचा नाही. अरे भाई थोडासा बडा, हा डोळसांचा तांडा आहे, अंधभक्तांचा नाही. अरे महताज तो कोणत्याही सत्तेच्या तख्ताचा नाही. शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला कलंदर म्हणावे. दादा 4 लाईन सुनना, की शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला कलंदर म्हणावे. अरे समजून उमजून चुका करतो त्याला बिलंदर म्हणावे. अरे 60,000 रुपये पेमेंट घेऊन जयंतीचा चंदा 11 रुपये देतो, असा माणसाला खानदानी दलिंदर म्हणावे. ऐका गोडकत आहे, तुम्ही पण ऐका, की गुलामीचा तुरुंग फुटला नसता कधी बाबासाहेबाला वंदन का करावं. अरे की गुलामीचा तुरुंग फुटला नसता कधी, आणि समतेचा वारा इथे सुटला नसता कधी. अरे गुलामीचा तुरुंग फुटला नसता कधी, अरे समतेचा वारा इथे सुटला नसता कधी. अरे मनोज राजा भीम जर आपल्या पत्नी मुलात रमला असता, तर तुमच्याने माझ्या ढोंगाचा बडा सुटला नसता कधी. माझा लहान भाऊ उमेश कुमार बागडे फार सुंदर गातो. मी आयोजकांना विनंती करतो, आपल्या मंचावर सुद्धा त्याला बोलवा. फार सुंदर गातो, फार सुंदर गातो, विद्रोही गातो. एक वेळा उमेश कुमार साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण भीमाला वंदना. यार शरद भाऊ, क्या क्या सोच के आया था, क्या क्या सुनाऊंगा, लेकिन मूड नहीं बन पा रहा. आपके हाथ में भैया सब, आप बोलेंगे तो प्रोग्राम ऐसा होगा, नहीं तो हम तो गा बजा के कैसे भी चले जाए. म्हणून भीमाला वंदना, भीमाला वंदना. अरे माया पित्याच्या सद्गुणाला वंदना, माया पित्याच्या सद्गुणाला वंदना, माया पित्याच्या सद्गुणाला वंदना. भीमाला कीड़े पड़ेंगे देखना उनकी जुबान में. भीमाला वंदना, भीमाला वंदना.
क्या बात है, सही बात है, ये कदरदान लोग है एकदम। मला 200 रुपये मिले, क्या बात है। म्हणून भीमाला वंदना, भीमाला वंदना। कोण कोण वंदन करणार आहे माझ्या बाबासाहेबाला रमाईला? कारण अरे गाव कुसा बाहेरचा नगर मिळाला नसता, अरे गाव कुसा बाहेरचा नगर मिळाला नसता, अरे उभ्या जीवनात तुला आदर मिळाला नसता। मनोज राजा मेहना गीताची पहिली मान। अरे बाप भीम माझा भीतेच महादिव्य, बाप भीम माझा भीतेच महादिव्य, बाप भीम माझा भीतेच महादिव्य, बाप भीम माझा भीतेच महादिव्य। आणि माय रमा माझी करुणेचे महाकाव्य, माय रमा माझी भीम माझा दिव्याचे महादिव्य। माझ्या बाबासाहेबांनी सांगितलं होतं, माझ्या बांधवांनो, बाबासाहेब म्हणायचे की दर रविवारी आपण विहारामध्ये गेले पाहिजे, आपल्या पोराबारांसोबत आपण विहारात गेले पाहिजे, त्रिशरण पंचशील घेतले पाहिजे। परंतु आपण विहारात रविवारी जात नाही। रविवारी बाबासाहेबांना हॉलिडे द्यायला सुट्टी दिली कशासाठी? की रविवार दिवस आपण समाजासाठी जगता यावं, आपल्या मुला बाळांवर बुद्धाचे संस्कार व्हावे, म्हणून बाबासाहेब म्हणायचे की दर रविवारी, दरेक रविवारी आपण विहारात जावं। परंतु आपण रविवारी विहारात जात नाही। बाबासाहेबांनी रविवार दिवस हा मिशन डे म्हणून घोषित केला होता, आम्ही त्याला मटन डे करून टाकलो। बरोबर आहे की नाही? काय राजू, तुम्ही बोलत पण नाही, वरडातले लोक असे चांगले त्यांना बोलले पाहिजे, कास्तकार लोक आहे तुम्ही सगळे, बरोबर आहे की नाही? बाबासाहेबांनी रविवार दिवस हा मिशन डे घोषित केला होता, आम्ही त्याला मटन डे करून टाकलो, बरोबर। परंतु बुद्ध पौर्णिमेला, भीम जयंतीला, अमावस्येला, अष्टमीला, कार्तिक पौर्णिमेला अरे आपल्या पोरा बारां सोबत विहारात घेऊन जा, बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर, तथागतांच्या प्रतिमेसमोर त्यांना बसवा, अरे त्यांना आपल्या मांडीवर बसवा, आपल्या हाताने त्यांच्या मुखात घास भरवा आणि त्याला सांगा, रे बाबा हा जो तू घास खातो आहे ना, अरे बाळा हा जो तू घास खातो आहे ना, हा माझ्या कमाईचा नसून बाबासाहेबांच्या कष्टाचा आहे। त्याला सांगा, अरे हा जो तू घास खातोय हा माझ्या कष्टाचा नसून बाबासाहेबांच्या कष्टाचा आहे रे। अरे मला बैमान झाला तरी चालेल रे, पण बाबासाहेबाला बैमान होऊ नको। त्याला सांगा, रे मला बैमान झाला तरी चालेल, पण बाबासाहेबाला बैमान होऊ नका। माझ्या माय मौल्यांना कोणी गायक म्हणून, कोणी कव्वाल म्हणून बोलत नाही, तुमचा मुलगा, तुमचा लेक, तुमचा भाऊ म्हणून बोलतो। तुमची चप्पल फाटली तुम्ही चप्पल शिवू शकता, तुमचे कपडे फाटले तुम्ही कपडे शिवू शकता, कपडे दुसरे घेऊ शकता, पण तुमची औलाद संतान जर चुकीची निघली ना, तर तुमच्या खानदानीला लागलेला डाग तुम्ही दुसऱ्या लोकांना ऐकला पाहिजे। म्हणून आपल्या पोराबारांना सांगा, अरे बाळा हा तू घास खातोय ना, हा माझ्या कमाईचा नसून बाबासाहेबांच्या कष्टाचा आहे। जय भीम दादा। माझे मोठे बंधू दीपक दादा यांच्याकडून 100 रुपये मिळाले, नक्कीच त्याच्यात अंमलात प्रबोधन झाल्याशिवाय राहणार नाही। अरे तुमचे चप्पल फाटले, तुमचे कपडे फाटले तुम्ही शिवू शकता, पण तुमची संतान औलाद जर चुकीची निघली, तुमच्या खानदानीला लागलेला डाग तुम्ही धुवू शकत नाही। म्हणून आपली संतान, आपली औलाद जर चांगली काढायची असेल तर बुद्धाचे, तथागताचे विचार त्यांच्यावर रुजवा लागेल। म्हणून तर मी म्हणतो, अंजलि जी सुनिएगा, इजहार चाहत का खुलेआम कर। ये अंजलि जी हमारे यहाँ पहली बार आई है, तो तीसरा वासियों की तरफ से मैं इनके लिए 4 लाइन पेश करता हूँ कि तीर दिल के पार भी हो जाएगा। क्या बात है, हंसती बड़ा अच्छी है, मुझे हंसते हुए चेहरे बहुत पसंद, क्योंकि कैसा है, कभी खुशी कभी गम होता है, मोहब्बत में कभी इतना सबब होता है, बिछड़ के तुम मुझसे अपनी कशिश ना खो देना, क्योंकि उदास रहने से चेहरा खराब होता है। उदास रहने से चेहरा खराब होता है, लेकिन दिवसावासी क्या कहते हैं कि तीर दिल के पार भी हो जाएगा और जख्म है नमूदार भी हो जाएगा। अंजलि आप हमसे दोस्ती तो कीजिए, धीरे धीरे प्यार भी हो जाएगा।
इसलिए कहूंगा मैं क्या, बाप भीम माझा विद्येच महादिव्य, बाप भीम माझा विद्येच महादिव्य, बाप भीम माझा विद्येच महादिव्य। इजहार चाहत, हेलो इधर तो देखो, अभी पढ़ाई एग्जाम को वोट नहीं है, बात असस्त भाई। आज बहुत दिन बाद में कोई तगड़ी लेडीज अपोजिट में फंसी है भाई। क्या कह रहे हैं, लेकिन इजहार चाहत का खुले आम कर, नहीं वहां बैठूंगा मैं, मुझे खड़े रह के गाने की आदत है, इसलिए तो थोड़ा जिम विम मारना पड़ता, थोड़ा एक्सरसाइज करना पड़ता, आपके जैसा थोड़ी है। इजहार चाहत का, अंजलि जी सुनिएगा कि इजहार चाहत का खुलेआम कर और बस जिंदगी में इतना ही नेक काम कर। इजहार चाहत का खुलेआम कर, बस जिंदगी में इतना ही नेक काम कर। अरे निवाला उठाने से पहले मनोज राजा, निवाला देने वाले उस भीम को प्रणाम कर। निवाला देने वाले भीम को प्रणाम कर, क्योंकि भीमाला वंदना। आता का डोकसो फोडू, दोनों दुबार ताले के साथ, भीमाला वंदना। तुम्ही काही दुसरं हो का? भीमाला वंदना, भीमाला वंदना, भीमाला वंदना। पाहुणं पुढे तुझ्या जीव अजून मी पुढ्यात आहे का? भीमाला वंदना। अरे जाते जाते ऐसा कुछ काम करके जाओ कि 100 साल लोग याद रखे। भीमाला वंदना, तिले तिले थेच रे थे, भीमाला वंदना। आता म्हणतो तुम्ही होती तर नाही चिमोटाच घेतो तुले। भीमाला वंदना, दोनों दुकान ताले सर। भीमाला वंदना, भीमाला वंदना, भीमाला वंदना, मार मला वंदना। जसा तो सिद्धार्थ आणि यशोधरा माये, जसा तो सिद्धार्थ आणि यशोधरा माये, माई माई माई, जसा तो सिद्धार्थ आणि यशोधरा माये, तसा भीम माझा माय मागुले गमाये, तसा भीम माझा मागुले गमाये, तसा भीम माझा मागुले गमाये। तू भारतात जन्मा आलास भीमराया, तू भारतात जन्मा आलास भीमराया, मुक्यांचा मूकनायक झालास भीमराया, मुक्यांचा मूकनायक झालास भीमराया, मुक्यांचा मूकनायक झालास भीमराया। शरद दीपक शेर सुना। तू भारतात जन्मा आलास भीमराया, मुक्यांचा मूकनायक झालास भीमराया। जाता लाज कपडे नव्हते अशा घडीला,
उषाताई श्रीकृष्णाजी बनसोड या माऊलीकडनं पुन्हा 500 रुपयाची भेट आली. धन्यवाद. एक वेळा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. आणि त्या मंडळींचं स्वागत करावं अशी मी आयोजक मंडळींना विनंती करतो. कारण क्योंकि देने वाले समाज में कुछ लाल पैदा होते हैं और खाने वाले समाज में कुछ दलाल पैदा होते हैं. क्योंकि आपलीच माडी, आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची भुजबळ साडी अशा लोकांना समाजाचा सत्यानाश केला. बाल्याची माय, बाल्याचे बाबा, बालीन 10x10ची खोलीन, संपला विषय. बाबासाहेबांची आपण जयंती साजरी करतो. शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो. महात्मा फुलेंची जयंती साजरी करतो. संभाजी राजांची जयंती साजरी करतो. आणि आपला एखादा मेला तर तिसरा दिवस संपला विषय. तरी लावते त्याले बुद्धवाशी. अबे साऱ्या जिंदगीभर दारूच पेलन दे काय बुद्ध झालं. समाजाला तर 10 रुपयाची वर्गणी फेडली नाही. हे आता शरद भाऊ सांगून राहिले तर मी ऐकून राहिलो. काय दुर्गती आहे राजे. 11 रुपयाची पावती फाडणारी अजूनही लोक समाजामध्ये. ज्या बाबासाहेबांना संपूर्ण आयुष्यात समाजासाठी खर्च घातलं रे. अरे माझे बाबासाहेब म्हणायचे की आपल्या कमाईचा 20वा हिस्सा समाजाला दान द्यावा. आज माझ्या या समाजाला माझा प्रश्न आहे, कोण कोण समाजाला दान देतात? जे दान देतात त्यांचा सत्कारच आहे. त्यांच्या घरी नक्कीच चांगले औलाद, चांगले संतान निपजल्याशिवाय राहणार नाही. आणि जे लोक पैसा दाबाचं काम करते त्याच्या घरी आसाराम पैदा झाल्याशिवाय राहणार नाही. क्योंकि बहुत दुख झेले हैं हमें आजादी दिलाने वालों ने. क्योंकि बहुत दुख झेले हैं, अरे बहुत दुख झेले हैं हमें आजादी दिलाने वालों ने. अरे अंधेरों में ज्ञान की शम्मा जलाने वालों ने. अरे मनोज राजा दुश्मन तो हमारा कुछ नहीं बिगाड़ सका, मगर नाव में छेद किया है नाव चलाने वालों. लेकिन नाव में छेद किया है नाव चलाने वालों ने. लेकिन फूकट का कुछ भी पाने में मजा नहीं आता. फूकट का कुछ भी पाने में मजा नहीं आता. अगर खाने में नमक ना हो तो खाने में मजा. शरद भाऊ जैना वर्गणी नसन दिल्ली त्यांच्यासाठी सादर करतो कि फूकट का कुछ भी पाने में मजा नहीं आता. अगर खाने में नमक ना हो तो खाने में मजा नहीं आता. मनोज राजा, पेट तो कुत्ते भी भरते हैं, अगर जिंदगी में स्वाभिमान ना हो तो जीने में मजा नहीं आता. गीताचे शेवटचे वाद सादर करतोय. हा मनोज राजा निळा निळाईचे. 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 अरे स्वाभिमानी गातोय गीत भीमाईचे. स्वाभिमानी गातोय गीत भीमाईचे.